मुकुंदनगर हल्ल्याने जिल्हा हादरला। मृत्यूशी झुंजणाऱ्या धीरजला भेटण्यासाठी प्राध्यापक राम शिंदे हॉस्पिटलमध्ये आरोपींच्या अटकेची मागणी। मुकुंदनगरमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या 24 वर्षीय महापालिका कर्मचाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरलाय। स्ट्रीट लाईटचे काम करत असताना धीरज परदेशी या तरुणावर काही समाजकंटकांनी अचानक जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला धीरज सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे। घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। कर्तव्य बजावणाऱ्या एका तरुण कर्मचाऱ्यावर अशा प्रकारे हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याने या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय। दरम्यान धीरज परदेशी याची प्रकृती जाणून घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली। प्राध्यापक राम शिंदे यांनी रुग्णालयात दाखल होत धीरज परदेशी याच्या प्रकृतीची विचारपूस केली। यावेळी त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। तसेच धीरजच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। या घटनेतील आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा विश्वासही प्राध्यापक राम शिंदे यांनी धीरजच्या कुटुंबियांना दिला। मात्र या घटनेनंतर आता सर्वात मोठा सवाल उपस्थित झालाय। कर्तव्य बजावणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला करणारे हल्लेखोर नेमके कधी पोलिसांच्या ताब्यात येणार? धीरज परदेशी मृत्यूशी झुंज देत असताना त्याच्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून प्रार्थना आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। सध्या ते अनकॉन्शियसच झालं। हायपोटेन्शन बीपी वगैरे कमी आणि जसा रिस्पॉन्स भरपूर डोक्याला इथं पण वार झालेला इथं तिकडनं फाटलंय सगळं। ब्रेन इंजुरी त्यांना आणि ब्रेनला थोडं ऑक्सिजनचा पुरवठा पण त्यावेळेस कमी झाला।